नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, जर आपण राज्यसेवा परीक्षा जर बघितलं तर आता किती महिने बाकी आहेत. ऑलरेडी 2025 चे 6 महिने ऑलरेडी गेलेले आहेत आणि राहिलेत किती तर फक्त 6 महिने. राईट, 7वा महिना सुरू झालाय ना, 6 महिने तर झालेत. आणि 2026 चे किती महिने बाकी आहेत तर विचार केलं तर आपण असं कन्सिडर करू की एप्रिल, मे किंवा जून या महिन्यांमध्ये परीक्षा होईल. तर आपण एप्रिल महिन्यापर्यंत कन्सिडर करू, म्हणजे सेफ साईड आपल्याला कमीत कमी ते पुढच्या वर्षीचे 4 महिने मिळतील आणि असे 10 महिने बाकी आहेत. आणि मला वाटतंय की कमीत कमी आपल्याला एवढे महिने तर पाहिजेत जर आपल्याला राज्यसेवासाठी जर प्रॉपर अभ्यास करायचा आहे. कारण या 10 महिन्यानंतर पूर्व परीक्षा आहे आणि या पूर्व परीक्षेच्या आधी आपला सर्व अभ्यास हा रेडी असायला पाहिजेत. कारण मुख्य परीक्षा जर तुम्ही विचार करत असाल की पूर्वच्या नंतर करणार, तर ते आता इथं शक्य नाहीये. कारण तिथं पॅटर्न जो आहे ना, तो कम्प्लीट चेंज होतोय पूर्व आणि मुख्यमध्ये. तिथं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे ती भरपूर करायची आहे, मॉक टेस्ट आहे ते भरपूर द्यायचे आहेत. यासाठी आपला डेटा आहे, कंटेंट आहे, क्वेश्चन्स आहेत, आन्सर रायटिंग कसं लिहायचं हे सर्व आपलं रेडी असायला पाहिजे या पूर्व परीक्षेच्या आधीच. तर आज आपण तेच डिस्कस करणार आहोत की हे 10 महिन्यापेक्षा जर तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर होणार काय की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कमी वेळ मिळेल, खूप जास्त पॅनिक झाल्यासारखं होईल. आणि जर तुम्ही त्या पण गोष्टी ज्या आहेत ना त्या हळूहळू जर केल्यात तर मग खूप साऱ्या गोष्टी पायलअप होतील. म्हणजेच काय की खूप सारा ढिगारा साचेल आणि मग कळेल की तुम्हाला कळणार नाही की नेमकं काय होतंय काय नाही. आणि मग बरेच विद्यार्थी काय करतात, अरे आता काय तर 4च महिने बाकी आहेत, एवढ्या महिन्यात तर होणार नाही, मग मी आता 2026 नाही तर 2027 चा अटेम्प्ट देतो, हे असं काय तर शिफ्ट होत जातात. आणि यात लक्षात ठेवा की तुमचे फक्त वर्ष आहे ते वाया जाणार आहे, तर ते घालवू नका. आणि म्हणून मला वाटतं की जुलै महिना हा एक टर्निंग पॉइंट आहे. तो सर्वात शेवटच्या स्लाइडमध्ये मी एक तुम्हाला सॉलिड प्लॅन देतोय. काही 3-3, 4-4 महिन्यानुसार आपण 4 फेज मध्ये पूर्ण प्लॅन आहे तो डिवाइड केलाय मी. तर त्यानुसार तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. बाकी विषय कोणत्या आधी करायचे कोणते नंतर करायचे यावर मी ऑलरेडी सेशन घेतलेला आहे. सो इथं मी माझा नंबर शेअर करतोय तुम्हाला 8793382448. तुम्हाला जर कोणतेही क्वेरीज आहेत सायन्स रिलेटेड, एक्झाम रिलेटेड, किंवा जरी तुम्ही आता सुरुवात करत आहात, शून्यापासून सुरुवात करत आहे आणि जर तुम्हाला सिलेबसची पण काही आयडिया नाही आहे, एक्झामची काहीच आयडिया नाही, डायरेक्ट मला या नंबरला मेसेज करा. सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे, मी तुम्हाला सिलेबस सुद्धा शेअर करतो. यासोबत जर तुम्हाला सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा तो सुद्धा आपल्याकडे आहे. आणि ऍडमिशन रिलेटेड जर काही क्वेरीज आहेत तर ते सुद्धा आपल्याकडे इथंच होणार. आणि लक्षात ठेवा की या नंबरला कॉन्टॅक्ट केलं तर कमीत कमी फीज मध्ये तुमचं ऍडमिशन होईल. त्यासोबत तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट मिळेल, म्हणजे कमीत कमी फीज मध्ये होतच आहे ऍडमिशन, आणि लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन पण मिळेल. राईट, फक्त एक लक्षात ठेवा की ऍडमिशनच्या वेळेस हा इथं कुपन कोड दिलेला आहे तो यूज करायला विसरू नका. यासोबत ईएमआय फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. बॅचची माहिती मी थोड्या वेळानंतर सांगतोच तुम्हाला की नेमकं काय आहे, पूर्ण सर्व जे बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. पण आधी आपण टॉपिककडे वळूया. आणि एक टेलिग्राम चॅनल जो माझा आहे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, हे सर्व तुम्हाला यावर मिळेल. तर खेमराज__ टेक्स्टबुक टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. यावरच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, क्विज आहे, नोट्स आहे, सर्व यावर तुम्हाला मिळेल. हा, आणि बॅचेस कोणत्या आहेत थोडक्यात सांगतोय, बाकी नंतर मी डिटेल माहिती सांगतोय. की राज्यसेवा 2026 साठी बॅच आहे आणि यासाठी आपण असं कन्सिडर करू की कमीत कमी, यापेक्षा जास्त राहतील पण कमीत कमी 10 महिने आता बाकी आहे. या 10 महिन्यासाठीच आपण हा सेशन घेतोय. याचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. मी ऑलरेडी सांगितलं की यामध्ये तुम्हाला ईएमआय फॅसिलिटी तर मिळते, पण अजून सांगतोय की मॉक टेस्ट आहे, रेकॉर्डेड सेशन्स, अनलिमिटेड टाइम आहे, मराठीमध्ये नोट्स आहेत, मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, 16 बुक्स तुम्हाला यामध्ये मिळतील फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला यासाठी काही एक्स्ट्रा पे करायची गरज नाही. आणि तुम्ही हे ऐकलं असणार की बेसिक शिवाय तर आता शक्य नाहीये, म्हणून एनसीआरटी बॅच सुद्धा तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळते. सो राज्यसेवा बॅच आहे, त्यासोबत कंबाईन साठी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर होईल. आणि त्यानंतर फक्त जर मेन जर जॉईन करायचं ती सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्वांवर ईएमआय फॅसिलिटी, सर्वांवर डिस्काउंट अवेलेबल आहे, फक्त एकदा कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला पुढे वळूया. आणि बघा काय सांगितलं मी ऑलरेडी की 2025 मध्ये 6 महिने गेलेत, म्हणजे आता फक्त हे 6 महिने राहिलेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तेच 2026 मध्ये जर बघितलं आपण आणि असं कन्सिडर करू की मे महिन्यामध्ये परीक्षा आहे. आता जनरली कोविड पासून काय तर हा सगळ्यात जो तालमेल आहे ना, जनरली जी आधी एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा व्हायची, हा सर्व तालमेल बिघडलाय. ठीक आहे,
तर आपण तो तेव्हाची फेज कन्सिडर करू आणि मोस्ट प्रॉब्ली त्याच महिन्यामध्ये होईल. एप्रिल, मे किंवा जून या 3 पैकी एका महिन्यामध्ये परीक्षा होणार. आणि म्हणून आपण काहीतरी हे 4 महिने, तर टोटल काय तर 10 महिने आहेत ते आपण कन्सिडर करून चालू. आधी कोविड आलं, कोविडच्या नंतर जे आपलं इलेक्शन्स आलेत मागच्या वर्षी वगैरे, आणि त्या कारणामुळे हा पूर्ण तालमेल बिघडलाय. त्यामुळे कधी 20 ची परीक्षा 21 मध्ये, आता ही 24 ची परीक्षा 25 मध्ये, हे असं होत चाललंय. राईट. पण आता पुढच्या वर्षीपासून काय तर हे सॉर्ट होईल आणि मग काय तर सर्व वेळेवर होणार. म्हणून हे लक्षात ठेवा की आपल्याकडे टोटल 10 महिने आहेत. आता या 10 महिन्यामध्ये नेमकं तुम्हाला काय काय करायचंय, हा खरा वेळ आहे की तुम्हाला सिरियस व्हायचंय. इथून जर उशीर जर झालं तर ना खूप साऱ्या गोष्टी ह्या पायलअप होतील, खूप साऱ्या गोष्टी जमा होतील. कारण विचार करा की तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे जवळपास 1 ते 1.5 वर्षाचं कमीत कमी तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे. बरं, त्यातही लक्षात ठेवा की इथं फक्त आता वाचून चालणार नाहीये. आपल्याला मेन्स जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे, आन्सर्स लिहायचे आहेत. आणि डिस्क्रिप्टिव्ह असेल मेन्स, तर अशा वेळेस या करंटचे नोट्स आहेत, करंटचे मुद्दे आहेत, प्रत्येक मुद्दा आहे त्याचं चांगलं अनालिसिस आहे, ते सर्वांचे नोट्स आपल्याकडे रेडी असायला पाहिजेत. बरं, हे कधी समजणार आहे, करंट मध्ये नेमकं काय अभ्यास करायचा आहे आणि नेमका कोणत्या तो भागाशी लिंक करायचा आहे, तो GS1 चा भाग आहे की GS2 चा भाग आहे, हे सर्वासाठी आपल्याला सिलेबस क्लिअर असायला पाहिजे. आणि जर मी मागचे पण काही सेशन्स घेतलेत, आपल्या युट्यूबचा जो चॅनल आहे त्यावर व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, माझे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. नेमकं सिलेबस कसं कव्हर करायचे ते पण घेतले मी, आणि तिथं सांगितलंय की आधी कोणते विषय करायचे. आधी जसं वरम भात भाजी पोळी आधी करायचे, म्हणजेच काय तर पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, हे जे असे विषय आहेत की जे जर तुम्ही केले तर तुम्हाला करंट चांगलं समजणार. राईट. बरं, ते पण विषय जर करायचे आहेत तर त्यासाठी आधी आपल्याला एनसीईआरटी करावं लागेल, बेसिक क्लिअर असायला पाहिजे. राईट. हे अवॉइड करू नका, मॅक्झिमम प्रश्न यातून तुमचे सॉल्व्ह होतील. आन्सर रायटिंगसाठी हे बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर मग स्टँडर्ड बुक्स. बरं, एवढंच नाही तर आता अजून एक्स्ट्रा भर आलेली आहे, ते म्हणजेच काय तर आपल्याला आता ऑप्शनल पण करायचे ज्याचे 2 विषय आहेत. आणि हा डिसाइडिंग फॅक्टर असतो मेन्स मध्ये. आपलं फायनल जे आन्सर की लागणार आहे, आपल्याला पद मिळालं किंवा नाही मिळालं, हे तर मुख्य परीक्षेच्या मार्क्सवर लागणार आहे. आणि मुख्य परीक्षांमध्ये मार्क्स त्यालाच चांगले मिळतील ज्यांनी ऑप्शनल मध्ये चांगले मार्क्स मिळवलेत. कारण GS 1, 2, 3, 4 सर्वच करतायत. ऑप्शनल हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. ऑप्शनलचे 2 पेपर असणार आहेत, तर यामध्ये जो चांगले मार्क मिळवेल तो नक्कीच एक्झाम क्लिअर करेल. हा, म्हणजे एवढं तर नक्की आहे की ज्याला ऑप्शनल चांगले मार्क नाही तो नाही क्लिअर करू शकत. सो ऑप्शनल हा एक लक्षात ठेवा की फार इम्पॉर्टंट असा भाग झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत जो आपण अभ्यास करत होतो तो तर डिटेल अभ्यास करायचा आहे, आणि त्यासोबत आता ऑप्शनल पण ऍड करायचं आहे. जस्ट इमॅजिन की आधीची जी परीक्षा होती राज्यसेवा त्यामध्ये आणि यामध्ये खूप जास्त फरक आहे. पूर्व परीक्षेचा भाग हा तसाच आहे. आता हा तर आपल्याला म्हणता येईल मुख्य की आहे काय, तो जो आपल्याला अभ्यास करायचे किंवा जो नॉलेज आहे ना, तो त्यासाठी काहीतरी हे 4 पॉइंट्स. पण त्या व्यतिरिक्त, आणि यावर सुद्धा मी लास्ट सेशन घेतलंय की या व्यतिरिक्त, या नॉलेजच्या व्यतिरिक्त आपल्याला स्किल्स पण डेव्हलप करायचे आहेत. स्किल्स कोणते? मेन स्किल म्हणजे आन्सर रायटिंग. आपल्याला उत्तर लिहिता यायला पाहिजे. उत्तर, कारण परत एकदा सांगतोय की आन्सर आपल्याला पद मिळणार आहे मुख्य परीक्षेच्या मार्क्सवर, ज्यामध्ये आपल्याला उत्तर आहे ते डिटेल लिहायचे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आता यामध्ये जर आपल्याला उत्तर जर लिहायचं आहे, डिटेल उत्तर लिहायचं आहे, तर जो चांगला उत्तर लिहेल आणि ते पण दिलेल्या शब्दांच्या मर्यादेमध्ये आणि वेळेच्या मर्यादेमध्ये, त्यालाच तर चांगले मार्क्स मिळतील. आणि ते विदाऊट प्रॅक्टिस शक्य नाही आहे. आपल्याला चांगलं उत्तर लिहिता यायला पाहिजे, त्यासाठी चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि चांगलं उत्तर फार काही विचार न करता लगेच माइंड मॅप तयार केला आणि कागदावर उतरलं, यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्ही जर हे विचार करता की मी वाचलं आणि मी उत्तर लिहितो, तर असं होणार नाहीये. यासाठी भरपूर प्रॅक्टिस पाहिजे. सो आन्सर रायटिंग इज द की, आणि त्याला जो जास्तीत जास्त वेळ देणार तोच मुख्य परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवेल. बरं, एवढंच झाल्यानंतर मग अजून काय, प्रिलिमची तर प्रॅक्टिस आहे. जर फक्त मुख्य करत राहिले तर मुख्यला पोहोचण्यासाठी प्रिलिम आधी क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि यासाठी जसंही तसंही आपण काय तर रोज 5:30 वाजता आपला सेशन होतोय, है ना. आता हा सायन्स आहे, पण बाकी विषयांचे पण होतात, PYQ पण आपण कव्हर करतोय. 5:30 वाजता युट्यूबला सेशन आहे आणि आपला 3 वाजता रोज ऍपला सेशन असतात. दोन्ही पण फ्री ऑफ कॉस्ट आहेत.
राईट, ज्यातून तुमचं सायन्स आहे ना खूप चांगलं क्लिअर होईल. आणि हे झाल्यानंतर मग पूर्वच्या आधी आणि मुख्यच्या आधी दोन्ही परीक्षांच्या आधी आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे आहेत. जस्ट इमॅजिन की एवढं सारं करायचंय, एक सॉलिड प्लॅन स्ट्रॅटेजी असायलाच पाहिजे. राईट, आणि हे सर्व करायचंय तर काय वाटतंय की तुम्ही अजून एखाद महिना वाया घालवू शकताय काय? शक्य आहे का ते? अजून एखादी जर महिना वाया गेला तर काय नेमकं काय होणार? राईट, तर म्हणून म्हणतोय की जुलै महिना आता आहे ना, हे जे फक्त 10 महिने उरलेले आहेत हे इम्पॉर्टंट आहे. आणि हा काय तर टर्निंग पॉइंट आहे. इथं जे सिरियस झालेत ना ते नक्की त्या मुख्य परीक्षा क्लिअर करण्याच्या जवळ पोहोचतील. इथून जे सिरियस झाले नाही त्यांना ना फार अवघड होणार आहे, कारण बऱ्याच गोष्टी ह्या पायलप होतील. मग होणार काय की तेच सांगितलं की एकतर इथून जर समजा की तुम्ही 1-2 महिने घालवलेत, मग काय तर तो टेन्शन वाढतो की खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्यातले काही विद्यार्थी 2026चा परीक्षा एक्झाम देतील, तर काही विद्यार्थी काय तर 2027 वर शिफ्ट होतील. आता जे 2026चं देतील त्यांची क्वालिटी आहे तेवढी बिल्ड चांगली झालेली नाहीये, प्रॅक्टिस आहे तेवढी चांगली झालेली नाहीये, स्किल्स आहे तेवढे डेव्हलप झालेले नाहीयेत. हे असे विद्यार्थी 2026चा पेपर देतील. आणि ज्यांना वाटत आहे मग की अरे नाही आता नाही होणार, तर मग 27 कडे वळतील. आणि काही जण एमपीएससी सोडूनच देतील. का? कारण एमपीएससी फार कठीण आहे किंवा एवढ्या वेळामध्ये होत नाही असे आरोप लावतील. बट आपल्याला सिरियस होणं हे गरजेचं आहे आणि ही योग्य वेळ आहे. इथं उशीर नको. आता एक थोडक्यात तुम्हाला मी याआधी बरेच असे व्हिडिओज घेतलेत, पण एक थोडक्यात या सोबतच या पुढच्या 10 महिन्यांमध्ये तुम्हाला काय करता येईल, कसा फेज मध्ये पूर्ण डिवाइड करता येईल जर तुम्ही आता शून्यापासून सुरुवात करत आहात. तर बघा, पहिल्या फेज मध्ये काय करायचंय, तुम्हाला बेसिक कव्हर करा. एनसीआरटी आणि डेली टार्गेट फिक्स करा की मला एवढा अभ्यास करायचे, मला एवढे पान एवढे चॅप्टर्स वाचायचे. मी तुम्हाला इथं डेली म्हटलंय, मंथली म्हटलेलं नाहीये. शक्यतो वेळ छोटे प्लॅन्स करा, आठवड्याचे किंवा दिवसाचे प्लॅन्स करा, ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि इथून हे जुलै त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचं बेसिक आहे तो क्लिअर असायला पाहिजे. मुख्य जो नॉलेज आहे त्यावर यामध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे. नॉलेजचा जो बॅकग्राऊंड आहे आपल्याला बेसिक आहे तो या पुढच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये कव्हर करा. दुसऱ्या फेज मध्ये काय करायचे, आता आपल्याला एक्झामकडे वळायचं. म्हणजे एक तर तुम्हाला चांगला नॉलेज आला, प्रत्येक विषय थोडेफार चांगले आयडिया आलेली आहे की नेमकं काय आहे. त्या पुढचे जे काही महिने आहेत कोणते, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, म्हणजे जवळपास 4 ते 5 महिने आहेत. तर या 4 ते 5 महिन्यांमध्ये प्रत्येक विषय 2-2, 3-3 वेळा वाचायचा आहे. त्याचे पीवायक्यू चाडायचे आहेत आणि आन्सर रायटिंग करून पाहिजे. आणि हा सर्वात की फेज आहे की या फेजमध्ये तुम्ही कसा अभ्यास करत आहात. पण त्या सेकंड फेज साठी पहिला फेज तेवढाच गरजेचा आहे हे लक्षात ठेवा बरं का. सो ऑक्टोबर टू फेब्रुवारी या फेज मध्ये आपल्याला मेन काय तर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे, जी खरं तर काय तर आपली मुख्य परीक्षेची तयारी असणार आहे. आणि मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेचा काय वेगवेगळा भाग आहे का? नाही. याच भागामध्ये तुमचा दोन्ही पण अभ्यास होतोय. म्हणजे हे दोन्ही पण प्री आणि मेन्स दोघही यामध्ये कव्हर होत आहेत. आणि हे झाल्यानंतर मग काय तर आपल्याला माहित आहे एप्रिल, मे किंवा जून, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, तर आपण 3 ते 4 महिने म्हणू की आपला अभ्यास तर पूर्ण झालाय. फक्त त्यानंतरचे 3 ते 4 महिने किंवा 2 ते 3 महिने तुम्ही आता पर्सन टू पर्सन ते व्हॅरी करणार आणि ते तुम्ही स्वतः डिसाईड करा की त्या पिरियडमध्ये फक्त प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे. एक माइंडसेट असा तयार करायचा आहे की आपल्या समोर 4 ऑप्शन आहेत आणि 4 ऑप्शन पैकी आपल्याला सॉल्व्ह करायचंय. कसं आपल्याला ऑप्शन्स एलिमिनेट करून आन्सर कधी कधी काढावं लागतं, ते कसं करायचंय, कधी सायकोलॉजिकल गेम खेळावा लागतो तो कसा करायचा, हे फक्त ते 3 ते 4 महिने. कोणते? पूर्व परीक्षेच्या आधी. तुम्ही 2 डिसाईड करा, कोणी 3 डिसाईड करा, कोणी 4, ते तुम्ही स्वतः डिसाईड करा. यासाठी पीवायक्यू वगैरे सॉल्व्ह करून पहा, काही पेपर्स घ्या ते सॉल्व्ह करून पहा, त्यावरून ते डिसाईड करा मग. राईट, म्हणजे आता झालं काय की या पिरियडमध्ये फक्त आपण पूर्व परीक्षा कव्हर करतोय. आणि जसंही पूर्व परीक्षा झाली लगेच 1 दिवस ब्रेक घ्या किंवा 2 दिवस ब्रेक घ्या आणि अजिबात एकही दिवस मग मिस न करता फक्त मुख्य परीक्षेला फोकस करा. फक्त मुख्य परीक्षा कधीपर्यंत? मुख्य परीक्षा येतपर्यंत. राईट, मग यामध्ये फक्त काय तुम्हाला फक्त जसं या फेज 3 मध्ये आपल्याला पूर्व परीक्षेची प्रॅक्टिस करायची आहे, तर या फेज 4 मध्ये मुख्य परीक्षेची फक्त प्रॅक्टिस करायची. म्हणजे असं म्हणतोय मी इथं की हा फेज फक्त प्रॅक्टिससाठी आहे
हा पूर्व परीक्षेचा आणि हा मुख्य परीक्षेचा. पहिले 2 फेज हे नॉलेजसाठी आहे, तिथं पूर्ण तयारी करायची आहे. तिसरा आणि चौथा जो फेज आहे तो फक्त प्रॅक्टिससाठी आहे. राईट, क्लिअर झाले? चारही फेज या पद्धतीने कव्हर करा. बाकी अजून तुम्हाला काही जर क्वेरीज आहेत तर मी हा इथं नंबर शेअर करतोय. हा, आणि अजूनही सांगतोय की जर तुम्ही शून्यापासून सुरुवात करत आहात, आता जर सुरुवात करत आहात, अजूनही काही डाऊट आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, कॉल करा, सेम नंबर व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि पहिली स्टेप म्हणजे कोणत्याही परीक्षेची, तर ते आहे काय तर सिलेबस. जर तुम्हाला सिलेबस तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला तो पार्ट नाही आहे, तर आपण इकडे तिकडे खूप भरकटणार आहोत. ते अवॉइड करा, तर आपण योग्य मार्गाने जाणार. ते पहिला टप्पा आहे. आणि तो पण नसेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि अजूनही जर काही कन्फ्युजन तुम्हाला होत आहे तर मी तुम्हाला रिकमेंड करतोय की बॅच जॉईन करा, जो असते काय तर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास इथून होतं. कारण आपला अभ्यास एवढा क्युरियस आहे की आपण बऱ्याचदा अभ्यासाच्या नावाखाली आपण फक्त आभास करून घेतो, तर ते व्हायला नको है ना. एक्झाम ओरिएंटेड, कारण वेळ कमी आहे, अभ्यास खूप जास्त आहे, यासाठी बॅच आहे ते बेस्ट पर्याय आहे. मग आपल्याकडे बॅच मी ऑलरेडी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की राज्यसेवासाठी बॅच आहे, त्यासोबतच कंबाईन साठी सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. कंबाईन मध्ये पूर्व मुख्य दोन्हीसाठी आहे आणि फक्त मेन साठी पण आहे. राज्यसेवाची जी बॅच आहे त्यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला 16 बुक सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळते, तुम्हाला घरपोच हे कुरिअरने येणार. ठीक आहे, या दोन्हीही बॅचवर EMI फॅसिलिटी पण अवेलेबल आहे, डिस्काउंट भरपूर मिळेल आणि लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन मिळेल. हे जर सर्व तुम्हाला हवं असेल तर हा माझा नंबर नोट करून ठेवा आणि यावर कॉन्टॅक्ट करा. बाकी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की राज्यसेवा 2026 ची जी आपली बॅच आहे त्याची वैशिष्ट्य स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. यासोबत कंबाईनची जी बॅच आहे त्याची पण वैशिष्ट्य दिसत आहेत, आणि मेन्सची जी बॅच आहे ती बॅच 3499 दिसत आहे, पण त्यामध्ये नक्की डिस्काउंट मिळेल. सो परत एकदा इथं मी नंबर लिहितोय 8793382448, आणि यासोबत लक्षात ठेवा की हा कुपन कोड यूज करायला विसरू नका ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतात, कॅपिटलमध्ये खेमराज सर. येस, चला, आय होप की क्लिअर झालं असणार. तर थोडं सिरियस होण्याची गरज आहे, हे योग्य वेळ आहे, हा एक टर्निंग पॉइंट आहे. इथं तुम्हाला 26 ची परीक्षा द्यायची आहे, 27 ची परीक्षा द्यायची आहे की मार्ग सोडून द्यायचा एमपीएससीचा, हा खरं तर इथं डिसाईड होणार आहे, आणि म्हणून याला मी म्हटलंय टर्निंग पॉइंट. येस, चला नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.